खूप आधीपासून मानलेलं गणपती आहे आमचं अच्छा, इथे. डोंबिवलीचा. हां, सो जसं गावदेवी सगळीकडे आहे आपली. हां हां, म्हणजे काय येणार ना, तुमचं येणार नाही असं होईल का? आणि आपलं मारामारी. मारामारी. मी आहे कळवा स्टेशनला आणि 10:36ची कल्याण स्लो पकडून मी चाललो आहे डोंबिवलीला, डोंबिवली एक्सप्लोअर करायला. चला. प्लेटफॉर्म क्रमांक 1 की लोकल 10:36 पर कल्याण जाने वाली 12 डोंबिवली लोकल है. लोकल अराइव ऑन प्लेटफॉर्म नंबर 1 is 10 hours 36 minutes 12 hours. No local for कल्याण. Un desre presidente रिपब्लिक डोंबिवली. कळलं का? हॉटेल अंबिकाजवळ अभिनी बोलवलं आहे. आता बघूया आमचे गुरुजी कधी येतील. ट्रेन तर लेट होते ॲज युजल. आता गुरुजींची वाट बघायची. A few minutes later. ओ गुरुजी, तिकडे कुठे बघताय? काय म्हणता गुरुजी? काय रे, हॅलो भावा, अभि तू तिकडे बघतोय, मी इकडे उभा आहे. अरे दुसरं हॉटेल आहे अंबिका. नाही ते तिकडे नाही, मी इकडे उभा होतो समोर. अंबिका पावभाजीचा सुगंध आला. आधी काय घ्यायचं? आले सुरुवात. तर अभि याची जरा मला माहिती आहे ना 2 मिनिटं. काय विषय? खूप आधीपासून मानलेलं गणपती आहे आमचं अच्छा, इथे. डोंबिवलीचा. हां, सो जसं गावदेवी सगळीकडे आहे आपली, हां हां हां. तसंच हे ग्रामदेवता म्हणू शकतोस तो इथला. ओके. सो काही चांगलं काम जसं दिवाळी पहाट किंवा काही नवरात्री, तर लोक इथेच येतात बिकॉज इथे गणपतीसोबत अजून 8 देवी देवता आहेत आतमध्ये. क्या बात आहे. मी खूप ऐकलं आहे गणपतीबद्दल. खूप खूप लोक इकडे येतात, म्हणजे दर मंगळवारचे लोक इकडे येणारे खूप आहेत रे. आता पण बघा, गुळ खोबरं ठेवणार. खूप लोक होतेच. इकडचे चांगले ते चांगले हॉटेल इथे बंद. इथे बंद आहे का? हॉटेल्स लोक नसतील, बट इथे लोक असणार. असं आहे का? आपल्याला वाटतं की आजकालचे जेनझी कोणी काय पाहत हां, नाही हां. वगैरे, बट करतात आजकाल पण खूप आहेत. इथे आल्यावर कळतं आपल्याला. आणि मी एवढ्या वेळेला पहिल्यांदा डोंबिवलीला मी आलो आहे. डोंबिवलीला मी खूप वेळा आलो आहे, बट या मंदिरात यायचा योग आज शेवटी पहिल्यांदा आला. इट्स जस्ट बिकॉज ऑफ यू. तुझ्यामुळे पहिल्यांदा आज हा योग आला आहे. वा, आता बघूया, बाप्पांचं दर्शन घेऊया. Renovation झालंय ॲक्च्युली, खूप चांगलं दिसतंय. असं आहे का? आधी एकदम साधं होतं, आता छान बनवलं. आतमध्ये शूट करायला मिळालं तर शूट करूया, नाहीतर मग पाया पडून भारी येऊया. गणपती बाप्पांचं दर्शन झाल्यानंतर आता आम्हाला प्रभूजी नेत आहेत कुठले मोमोज खायला? डेलिजिओ मोमोज. डेलिजिओ मोमोज खायला. तिकडे काय फेमस आहे दादा? हे पण पहिल्यांदाच चाललं, मी ॲपेटाईटलाच जातो नेहमी. ओ बापरे. ॲपेटाईट हे ठाण्याचा ब्रँड आहे. सो हां, तो आमचा ब्रँड आहे. हां ओजी ठाण्याचा. हां, हे पण एक चांगलं आहे, तरी बट ओके. क्या बात. हां, इथे आलो तर डोंबिवली वेस्टला एक मुनमुनची मिसळ म्हणून. मुनमुन मिसळ, मामलेदारांची बहीण. हां, त्या आजी वारले आता, आणि ते मामलेदारांचे ओनर पण वारले. नेक्स्ट जनरेशन चालू. नेक्स्ट जन चालवते, बट इट इज नॉट लाईक दॅट. द ओजी टेस्ट गेली ती आता. गेली हां, म्हणून तिथे जाऊन काय उपयोग नाही आता. आणि मामलेदार मी खाऊन झाले 2 दिवसापूर्वीच. सो गरज पण नाही आता. आता काहीतरी नवीन खायचं. का भाई. अभिने ऑर्डर दिली. अभि तू काय म्हणशील, याची स्पेशालिटी काय आहे अमूलची? अख्खा अमूलच स्पेशल आहे इकडे. आम्ही जेव्हा शाळेत होतो, आय मीन आजपासून एक 12 वर्ष आधी, अच्छा, तेव्हापासून हा तसंच आहे. आणि हे लोक आपल्या वयाचेच आहेत, म्हणजे 1-2 वर्ष मोठे असतील.
हे लोक 4 भाऊ आहेत, आले इथे आणि त्या लोकांनी स्टार्ट केलं अच्छा आणि तेव्हापासून स्टार्ट केलं आणि आता वरती AC बांधलंय आणि जे समोर एक हॉटेल दिसतंय ते पण घेतलं यांनी. कोणतं रे ते व्हॅन कॉर्नर हा अमूल दिसतंय तिकडे त्या साईडला ते पण त्याने बनवलं. सो हार्डवर्क करून करून एवढं ग्रोथ त्याने केलंय सही आहे आणि एकदम पॉकेट फ्रेंडली रेट्स आहेत. म्हणजे एवढं कमी तुला कुठे मिळणार नाही आणि टेस्ट एकदम बेस्ट आहे. ॲक्च्युअल अमूल प्रोडक्ट यूज करतात, आपल्या समोरच ओपन करतात ते. क्या बात है. सो आता बनवतील. आता देखो फर्स्ट कस्टमर आपण अभी इसने इतना तारीफ किया है तो अभी हमें खुश करो आप. और ये बनने जा रहा है डोसा. क्या बात है. आप नहीं बोलोगे क्या? और ये क्या? अरे डोसे का आटा, ओ डोसे का आटा. और ये अरे कांदा है, अरे इसे क्या कांदा बोलते हैं? कांदा बोलते हैं कांदा क्या? बोलते का? अच्छा भैया इसे क्या बोलते हैं? अच्छा कांदा बोलते हैं. अच्छा असं आहे का? आहा जन्नत. तोंडाला पाणी सुटणार आहे लोकांच्या. तोंडाला पाणी सुटणार आहे. मिळतं काय? नाही रे US मध्ये कधी नाही रे नाही. नाही रे. 1 तास असं दाखवतच डिलिव्हरीला. हे चाललंय 1.5 किलो चीज. 1.5 किलो चीज इन $1.5. टाकतो बघ वरनं. अजून वरून पण बोलो ना, आतून बाहेरून सगळी काढून बटर. अमूल बटर, देशका बटर. हा आलेला आहे. क्या बात आहे. तुम्ही सुरू करा पहिला. तुम्ही श्री अरे गणेश तुम्ही करा. स्टार्ट करा. तुमचं टेस्ट बर्ड्स बघूया US ला जाऊन कसं झालंय. नाही टेस्ट बर्ड तर आहेत जिवंत आहेत. सध्या तरी टेस्ट बर्ड जिवंत आहेत. हा घेतलेला डोसाचा पीस चीज सकट लागत चीज आहे रे. Exactly. चीज आहे रे. अरे बाबो बाबो बाबो. याचं डीप करून आणि हे पहिला बाईट हे खाऊन ओ हो मन तृप्त. बघा झूम इन करू. बाप रे अल्टिमेट. कसं वाटलं $1.5 डोसा. जबरदस्त तिखट नाही आहे भाई. जे डोंबिवलीला येतात इथे पहिले याच, असं तुम्हाला कुठे मिळणार नाही. कुठे नाही कुठे नाही खरंच. मी खाईल तू पण खा आता चल. येस ये. मिळून खाऊ आपण. हां हे बघा एवढं छोटंसं आहे. फक्त आय गेस एक 4 टेबल्स आहेत. बट इथलं टेस्ट तुम्हाला कुठेही मिळणार नाही. बाप अल्टिमेट. ये खाली बघ असं लाल लाल झालंय. हा अरे आणि फुल तूप आहे रे, असं पण नाही की तेल टाकतो. शाळेतली आठवण. या बात. तेव्हा 80 रुपयाचं होतं. सो पॉकेट फ्रेंडली 2 मित्र येऊन 40 घालून आरामात. खायचो. आणि फिलिंग आहे हो. असं नाही की पातळ आहे. फिलिंग डोसा आहे प्रॉपर. वा. पोट पण भरणार, मन पण भरणार. अभिषेक हे काय आलंय? आता हे आहे पनीर चीज फ्रँकी. आपण बोललेलो बट तो पनीर विसरला नेमका. सो हे चालेल. चीज फ्रँकी आहे. सो ह्याचं चीज फ्रँकी बघा असं मध्ये भरून चीज आहे रे. लिटरली पण आतमध्ये असं चीज चीज हे बघा, सगळं दिसतंय. चीज दिसतंय. मागून तसं फ्लश आउट होतं लिटरली यार. आता- घे तू का पहिला तू का. अरे तू माझ्यासाठी का तर रे? बेस्टच आहे रे. तुझी रिॲक्शन घेऊ आपण पहिला. सुरू कुठं कसं ते पण एक्झॅक्टली तेच आहे. आपण इथनंच करूया चल. वा वा. फुल तवा पनीरचं टेस्ट आहे. आणि पनीर नाही आहे, पनीर नाही बट तवा. तवा. एकदम भट्टीमध्ये बनवतात ना आणि ते त्यांचं स्पेशालिटी आहे. हे आणि dish घेतो. लोक गॅस यूज हे नाही करत हा. भट्टी आहे रे. भट्टी आहे. पूर्ण तर तुला ते कोळशाची. कोळशाचे टेस्ट येतं तुला. हा आणि 2 सेकंड थांबते हीट होईल बघ टेस्ट. बाप. मला आहे बघ ही चाट टेस्ट आहे ना अप्रतिम. म्हणजे हात बघ फुल बटर आहे हा हे. Full असं butter. नाही की तेल वगैरे तेल टाकतात बिल ते माहीत लोक. नाही आहे. कम्प्लीट बटर. आणि हे यांचं बघा सगळं चीज बटर सगळं अमूलकडनंच येतं यांचं. आणि असं नाही की मूर्ख बनवतात त्या आतमध्ये. हां. फिलिंग कमी आहे. चावलं की फिलिंग इकडनं बाहेर. आणि हे फक्त ब्लॉगर आला आहे म्हणून असं नाही आहे. हे दरवेळीचं आहे. म्हणजे तुम्ही कधी या इथे तुम्हाला असं भरभरूनच मिळणार आहे. आणि मेसी होणार याची तयारी ठेवा. जे चांगलं जेवण असतं ते कधी मेसी असतं. हां. गुड थिंग्स आर ऑलवेज मेसी. एक्झॅक्टली.
जर मेसी नाही पाहिजे तर नुसतं ब्रेड बटर खा. खरी गोष्ट आहे. हे बघ हाच आहे. अभि तू कुठे आणला आता मला? आता हे अप्पमवाले. गणेश कोल्ड ड्रिंक्स म्हणतात त्याला. आणि अप्पमचं एकदम फेमस दुकान आहे. सगळे जेवढे युट्यूबर डोंबिवलीला येतात इथे आलंच इथे पाहिजे. आलं. यस यस यस. तर काय घ्यायचं? मसाला का घ्यायचं? साधं? मसाला जाणार मसाला नको, साधंच घे. साधंच घेऊ. साधंच घे, साधंच तिकडे घे. थोडा हेवी झाला मला. जाम हेवी झालं आता. एक साधा अप्पम दे. याच्यात एक बनवायचं आहे. एक ही सिंग आलं. हो गया. इथे एक एक रुपये पण जीपे करतात रे लोक. साधा अप्पम मला? अच्छा बन मी क्या बात. थँक्यू. तर आमच्या गुरुजींनी आम्हाला आणले श्री हे गणेश. जे आहे असंच उभं राहून खायचा. उन्हात पटापट असंच. पटापट 2 मिनिटात खाऊन निघायचं. एक नंबर हा. जबरदस्त. हो भाई, क्विक फूड एकदम 25 रुपयात. आधा $1 बी नाही. हा ना, पकड. अरे खातो. माझं तिकडचं हेवी झालंय रे. थोडं वॉकिंग करायला लागेल. हलकं आहे आणि मस्त आहे. जास्त हेवी नाही आहे. लोक ऑफिसला जायच्या आधी हा. पटकन इथे येतात आणि खाऊन निघतात. आता आम्ही आलोय गुलशन ज्यूस सेंटरला. हा कुठला रोड आहे अभि? हा ॲक्च्युली PP चेंबरचा रोड आहे. अच्छा. ह्याचं गुलशनचे 4-4, 5-5 दुकान आहेत. So, सर्वात आधीवाला दुकान ते आधी दाखवलेलं वालं. ते वाला आहे. हा, हे आता modern वालं. रिसेंटली त्याने ओपन केलं आहे. बट सेम माणूस आहे. सो काय प्रॉब्लेम आहे नाही. ग्रेट. क्या पिलाओगे आज हमें? सीजन के हिसाब से स्ट्रॉबेरी है, पाइनएप्पल है, एप्पल का है, अनार का है. तू काय मागवलंय? वॉटरमेलन. वॉटरमेलन आणि आपलं मारामारी. मारामारी. मला म्हटलं मला मोसंबी पायनॅपल मिक्स दे. नंतर कळलं मारामारी म्हणतात त्याला. माझा एक ज्यूस आहे इकडे गंगा जमुना आणि काय गंगा जमुना आणि काहीतरी आहे. ते हे रेड तेच दाखव ना. गंगा जमुना म्हणजे हे रे ऑरेंज आणि मोसंबी मिक्स. ABCB आहे. ABC ॲपल बीटरूट आणि कॅरेट. हेल्दी ज्यूस. इतका ठुसल्यानंतर इतका भारी वाटतंय रे. ॲक्च्युली चांगलं वाटतं. जबरदस्त. साखरेची गरजच नाही लागली काय. बहुत बढ़िया भाई, बहुत बढ़िया. यूट्यूब पे आने वाले हो, बोलो सब्सक्राइब करो. एक भाई को सब्सक्राइब कर दो और शेयर करना भी मत भूलना. और गुलशन जूस सेंटर में भी आओ. डोंबिवलीला PP चेंबर. धन्यवाद. तर आम्ही आलो आहे माय होम म्हणून एक छोटंसं असं एक हिडन जेम आहे. तिकडे गुरुजींनी इकडे आणलं आहे आम्हाला. आणि गुरुजींचं म्हणणं आहे की इकडे इडली हा खूप फेमस आयटम आहे. खूप बाप मिळते. आता बघूया इडली येते. आणि त्याचं असं म्हणतं आहे की इकडची इडली नाही खाल्ली तर मग तू काय खाल्लं? हे फ्रॉम कर्नाटका. 25-30 वर्षापासून आहे इथे. आणि त्याने दुकान असंच ठेवलं आहे. म्हणजे त्याचं म्हणणं आहे की हे चेंज केलं तर बहुतेक ते वास्तू अच्छा. हां हां. त्याला चांगलं नाही जमलं. सो त्याने एवढंच ठेवलं आहे. तर लोक एवढी गर्दी करतात. 100 इडली पार्सल नेतात. तर ही इज फ्रॉम कर्नाटका. आणि ही क्लेम्स दॅट की कर्नाटकाला सुद्धा इतकी बाप इडली मिळत नाही तितकी बाप इकडे मिळते ॲक्च्युली. तर आता एक्साइटमेंट लेवल वाढली. पोटात अजिबात जागा नाही आहे. बट जागा नाही आहे, पण खाऊ. इथे इडली नाही खाल्लं तर नाही आहे काय. है ना. नक्कीच. आली ये भाई ये. ये तू बस, मी इकडनंच खातो अशी. नुसतं रेट करायचं. काय बोलतोय? बिकॉज असं इडली तुला कुठेही नाही मिळणार. खाऊन बघा. तू घे पहिला घास घे. येतो. मला तर सवय एवढे 3-4 दिवसात कोणी घरी नसलं की इथेच. कसं आहे स्पॉन्ज बाप. कधी खाल्लंय? मेल्ट इन माउथ. एक्झॅक्टली. मेल्ट इन माउथ. ती टाकली गायब झाली. ऐक ग, म्हणजे जन्नत. कधी खाल्लंय असं इडली? गायब. 2-3 घासळ गायब. म्हणून ये अगर नहीं खाया तो यू आर मिसिंग अ लॉट.
मला असं वाटतं फूड ब्लॉगिंग करायला ना 4-5 लोकांना घेऊन फिरावं लागेल, कारण की फूड ब्लॉगिंग एकाच्या दोघांचं काम नाही आहे. पोट पॅक होतं खाऊन खाऊन. तर आपल्याकडे एवढे व्हरायटी खायला तर दोन लोकात तर होणारच नाही, शक्यच नाही. आणि किती कव्हर केला आपण? एक अप्पमवाला अमूल, मला ज्यूस आणि हे 4 आणि इडलीवाला. 4 तरी केलं. पण हे दुकान आय मीन हे जे हॉटेल आहे हे असं आहे की डोंट काय जस्ट द बुक बाय इट्स कव्हर, एवढंच हॉटेल आहे. बट असं तुम्हाला कुठे मिळणार? बाप अँड इडली फक्त आहे की 30 रुपये असेल. जन्नत आहे. आता आम्ही चाललोय प्रभूजींच्या घरी, बिकॉज खाऊन खूप झालं आपल्याला, जड होते. खूप जड झालंय. आता जरा आम्हाला आमचे गुरुजी जरा वाजवून दाखवतील. काय वाजवतील ते एक सरप्राईज एलिमेंट असेल. ते माझ्यासाठी पण सरप्राईज आहे. आमच्या गुरुजींच्या घरी आलोय आणि आमच्या माननीय गुरुजींच्या घरी अरे बाबा. आमच्या माननीय गुरुजींचं गिटार हे फक्त गिटार 70,000 रुपीजचं आहे. क्लास रे. आता जरा गुरुजींच्या हे बघ, हे एक हातून झालं. ऐकू गुरुजींचं मग एक कसं आहे. नवीन गिटार घेतलं. हा हे मी बघितलेला व्हिडिओ मध्ये. हे US आहे पण. त्याच्याकडे गिटार बघ ना केवढे. हा पहिला ठेवून देतो शांतपणे आरामात. ह्याच्याकडे गिटारच गिटार आहेत, नुसते गिटार खूप आहेत. काय काय दाखवू आता? हे भारी आहे रे अभि. गिटार घेऊन बसतो मी. तू हेच घेतो ना. तुझं ते डोंगरवाला कुठलं आहे ते? ते तिथे ते दुसरं आहे का? ते बाहेर येतं ना असं हा पूर्ण. हा हा. हे इनबिल्ट इफेक्ट आहे. हा ना. हे तुला शिकवलं. एकदम केशव. ह्याचा ना जेवढं मी पॉवरने वाजवणार ना इको जास्त येणार. आता चेंज झालं. आता हे आलं इथे, त्याला कोरस म्हणतो. हा. सो असं वाटेल 2 गिटार वाजताय. आणि हे काही नाही, गिटार मधूनच इफेक्ट आहे. काही ॲम्प बिम काहीच लावलं नाही मी अजून. क्या बात आहे. सो जो बी इफेक्ट चेंज कसं करतो आतमध्ये? ते सेल आहे ना इथे ऑप्शन आहे. उघडून? नाही आतमधला सेल कसं? बॅटरी आहे. हे टाईप सी चार्जर. हे चार्जर आहे का? क्या बात. चार्जिंग जे तुझं आता आयफोनला लावलंय तेच. याचा effect. असं आहे. हा काय प्रकार आहे अभि? ह्याला म्हणतात सायलेंट गिटार ट्रॅव्हल गिटार. सो हे अख्खा डिस्मेंटल होतं आणि एवढंसं बनून जातं. अच्छा. सो आता हे बघा, डन डन. गिटार तयार.
अब इसका त्याला आवाज येत नसेल ना असं असं नाही येणार, ह्याला ॲम्प लागेल आता. ओके. तर आपण ॲम्प लावूया. तर गिटार कोणत्या प्रकारे आहे? आता हे जे आहे हे माझा प्रिय शिष्य श्री सौरभ जोशीने मला गिफ्ट असं आहे दिलं. का? असं आहे US वरनं स्पेशली मेड इन चायना, जे भारतात मिळत नाही जास्त. वा वा. सो ह्याला पेडल म्हणतात आपण किंवा प्रोसेसर. ओके. सो ह्याच्यात खूप सारे इनबिल्ट टोन्स असतात. ओके. आता फक्त आपण जर गिटार म्हटलं तर त्याचा टोन कसं असतं म्हणजे असं. हे काय आता कसं दाखवू, एक मिनटं. हे काय साधा आहे की नाही याच्यात. ओके. हे जे आहे असा टोन असतं एकदम. हां हां हां. तर आपल्याला आता ह्याच्यात खूप सारे ऑप्शन्स असतात. सो गिटार ह्याच्यात कनेक्ट होतं आणि हे ॲम्प्लिफायरमध्ये जातं. ओके. सो ह्याचा इथेही आहे ना. नाही तिकडे मस्त आहे तशी व्ह्यू. आता हे बघा, एक बटन दाबलं हां. की टोन चेंज. आता मला साधा एक टोन पाहिजे तर हां हां. पण आता मला काहीतरी एक वाव असं वा टोन म्हणतात त्याला. वॉबली वॉबली हवे इफेक्ट. हा, जे बॉलिवूड रेट्रो गाणे आहे येस येस येस. त्यासाठी हे टोन वापरतो आपण. आता त्याच्यात आपल्याला वेगळं करायचंय हा खूप लाऊड आहे. तर त्याला इथनंच कंट्रोल करायचं आणि थोडा कमी करायचं. सो आता सगळ्यात टोन. आता हे जे आहे हे एकदम मेटल म्हणतात त्याला, जे आपलं ब्रिटिश हे लोक मेटॅलिका वगैरे बँड तर असले टोन्स येतात. तर मला बसून मी ह्याला गुरुजींकडनं explore गिटारचे करणार. लेसन्स पण घेतले, लाईव्ह ऐकलं पण. आणि असं एवढं काय काय ऐकलंय की मी जे अर्धा तर शूट पण नाही केलंय, जस्ट 1-on-1 आय सो. हे तर तुझ्यासाठी आहे. हा रे बापरे खतरनाक. अगर आपको सुनना है तो डोंबिवली आ जाओ. हाँ डोंबिवली आ जाओ. सुनना है तो डोंबिवली आ जाओ. पर आई विल सजेस्ट सुनना है तो कॉन्सर्ट के लिए आ जाओ. लाइव कॉन्सर्ट रहते हैं Definitely. गुरुजी के. तुझे कॉन्सर्ट्स काय असतात ते सांगत जा, मी हा टाकत जाईन. डेफिनेटली. अरे कारण की हा कॉन्सर्ट्स पण करतो, कॉन्सर्ट्समध्ये असतो हा. आणि कधी कधी याचा 1-on-1 परफॉर्मन्स असतो. तर मला जर कळलं याचं कुठल्या कॉन्सर्ट असेल definitely ठाण्यात तर मग मी नक्की स्टेटस, स्टोरी, व्लॉग सगळीकडे सांगेन. होपफुली US मध्ये लवकरच असेल. होपफुली लवकरच असेल. प्लीज वेलकम करायला आम्ही असं आम्ही स्वतः अरे येऊ. तुमच्याच घरी येऊ अरे बस क्या बारातियों का स्वागत पान पराग से करेंगे हम एकदम. लोग.
night.